नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सगळ्याच आजार आणि डॉक्टरांचा किस्सा ऐकवत खळखळून हसवले. मी कालच उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं की बरं नसल्याने मला फार बोलता येणार नाही असं म्हणत राज ठाकरेंनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरने दिलेल्या औषधाचा गुणच येत नसल्याचे सांगितले. माझ्या डॉक्टरने उद्धव ठाकरेंना औषधे दिली तर 2 दिवसात बरे झाले. मला अजूनही फरक पडेना असे राज ठाकरे म्हणाले. कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की निवडणुकीच्या तोंडावर उद्धव आजारी पडले होते. निवडणुकीच्या अगोदर उद्धव आजारी पडले होते. सर्दी खोकला वगैरे मी ताणून धरलं होतं. मग मला सर्दी खोकला ताप सुरू झाला. अजून ते चालूच आहे. मी काल पण त्यांना म्हटलं होतं की मला फार बोलता येणार नाही कारण शब्दावरचे अनुस्वार सर्दीमुळे गेलेत. डॉक्टरने पक्ष बदलला की काय? माझे फॅमिली डॉक्टर आहेत, डॉक्टर यादव म्हणून, मराठी यादव आहा. मी त्यांच्याकडून औषधं घेतली आणि उद्धवना दिली. 2 दिवसात बरे झाले. मी औषध घेतोय त्यांच्याकडून 6 दिवस झाले, अजूनही काही नाही. मी परवा दिवशी याला उद्धव ठाकरेंना फोन केला आणि म्हटलं माझ्या डॉक्टरांनी पक्ष बदलला की काय चायला असे राज ठाकरेंनी म्हणताच सभागृहात एकच हंशा पिकला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचाराबद्दल भाष्य केले. त्यावेळेचे वातावरण वेगळे होते. त्यावेळेचे वातावरण हे तयार केलेले नव्हते, ते तयार झालेले वातावरण होते. त्या वातावरणामध्ये बाळासाहेबांनी तो विचार जेव्हा देशामध्ये फुंकला त्यांच्यानंतर ते यश सर्व अर्थाने यायला लागलं. आज जर बाळासाहेब असते तो हिंदुत्वाचा सगळ्या ठिकाणी जो काही बाजार मांडून ठेवला आहे तो पाहिला असता तर निश्चित व्यथित झाले असते, अशी खंत राज ठाकरे यांनी सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलताना व्यक्त केला. राज ठाकरे म्हणाले, बाळासाहेबांनी ज्या तडफेने निष्ठेने ते विचार मांडले, खास करून महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाबद्दलचे मांडले. हिंदूंना त्यांनी हिंदू म्हणून जागृत केले. दुसऱ्यांचे वावाडे काढण्यासाठी नव्हे, स्वतःच्या स्वाभिमानासाठी केले. मला असं वाटतं की तो स्वाभिमान, ते प्रेम आपण सतत सगळेजण जागृत ठेवू, अशी मला एक आशा आहे, अपेक्षा आहे. अशा भावना राज ठाकरे यांनी यावेळी मांडल्या.